नमस्कार मित्रांनो, टेक्निकल नॉलेजमध्ये स्वागत आहे. आज आपण अतिशय महत्त्वाचे असे ट्रान्सफॉर्मरवरील काही IMP क्वेश्चन बघणार आहे. चला तर सुरू करूया. तुमच्यासाठी आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, सामान्य ट्रान्सफॉर्मरमध्ये खालीलपैकी कोणता बदल होत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, वारंवारता, ज्याला आपण फ्रिक्वेन्सी असे म्हणतो. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, ट्रान्सफॉर्मरचे मूलभूत कार्य बदलणे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, व्होल्टेजची पातळी. तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, पॉवर ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता जवळपास आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 95%. चौथा प्रश्न आहे मित्रांनो, ट्रान्सफॉर्मरमध्ये विद्युत ऊर्जा प्राथमिक ते दुय्यम हस्तांतरित केली जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, चुंबकीय प्रवाहाद्वारे. पाचवा प्रश्न आहे मित्रांनो, ट्रान्सफॉर्मरचे 2 वाइंडिंग कशा जोडल्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, प्रेरकपणे जोडलेले आहे. सहावा प्रश्न आहे मित्रांनो, प्राथमिक वळणातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे निर्माण होणारा प्रवाह EMF ला प्रेरित करतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, दोन्ही प्राथमिक आणि दुय्यम वाइंडिंग. सातवा प्रश्न आहे मित्रांनो, पॉवर ट्रान्सफॉर्मरचे प्राथमिक आणि दुय्यम वाइंडिंग नेहमीच असतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, एक सामान्य चुंबकीय प्रवाह. आठवा प्रश्न आहे मित्रांनो, ट्रान्सफॉर्मरमधील लोह कोर मुख्य प्रवाहाला रिकामी जागा पथ प्रदान करते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कमी अनिच्छा. नववा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरच्या प्राथमिकवर AC ऐवजी रेट केलेले DC व्होल्टेज लागू केले असल्यास? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, ट्रान्सफॉर्मरचा प्राथमिक भाग जळून जाईल. दहावा प्रश्न आहे मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर काय बदलतो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, व्होल्टेज आणि वर्तमान. 11वा प्रश्न आहे मित्रांनो, आदर्श ट्रान्सफॉर्मरसाठी वाइंडिंग असणे आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, दोन्ही बाजूंना ओमिक प्रतिकार नाही. 12वा प्रश्न आहे मित्रांनो, ट्रान्सफॉर्मरमधील कोर फ्लक्स प्रामुख्याने अवलंबून असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, पुरवठा व्होल्टेज आणि वारंवारता. 13वा प्रश्न आहे मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर 100 फॅक्टरने व्होल्टेज वाढवतो आणि प्राथमिक आणि दुय्यम मधील विद्युत प्रवाहाचे गुणोत्तर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 100. 14वा प्रश्न आहे मित्रांनो, पुरवठा व्होल्टेज स्थिर ठेवून ट्रान्सफॉर्मरची पुरवठा वारंवारता वाढवल्यास? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, विद्युत प्रवाहाचे चुंबकीय घटक आणि कोर नुकसान घटक दोन्ही कमी होतील. 15वा प्रश्न आहे मित्रांनो, 400 किंवा 230 व्होल्ट सिंगल फेज 50 हर्ट्ज ट्रान्सफॉर्मरचे लो व्होल्टेज वाइंडिंग 25 हर्ट्ज पुरवठ्याशी जोडले जावे. दोन्ही प्रकरणांमध्ये चुंबकीकरण चालू ठेवण्यासाठी 25 हर्ट्जवर व्होल्टेज असणे आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 115 व्होल्ट. 16वा प्रश्न आहे मित्रांनो, 220 व्होल्ट किंवा 240 व्होल्ट 50 हर्ट्ज साठी रेट केलेला सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर
220 व्होल्ट 40 हर्ट्झवर लोड न करता चालतो. रेट केलेल्या व्होल्टेजवर या फ्रिक्वेन्सी ऑपरेशनचा परिणाम खालीलपैकी कोणत्यामध्ये होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, हिस्टेरिसिस नुकसान वाढते आणि एडी करंट नुकसानामध्ये कोणताही बदल होत नाही. 17वा प्रश्न आहे मित्रांनो, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर जेव्हा 220 व्होल्ट 50 हर्ट्झमध्ये पुरवले जाते तेव्हा त्याला 50 वॅटचे एडी वर्तमान नुकसान होते. जर ट्रान्सफॉर्मर 330 व्होल्टच्या व्होल्टेजशी जोडला असेल तर 50 हर्ट्झ एडी करंट लॉस होईल. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 112.5 वॅट. अठरावा प्रश्न आहे मित्रांनो, लोड नसलेल्या पॉवर ट्रान्सफॉर्मरचा पॉवर फॅक्टर किती असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 0.35. 19वा प्रश्न आहे मित्रांनो, ट्रान्सफॉर्मरच्या प्राथमिक वाइंडिंगमध्ये समांतर 2 समान वाइंडिंग असतात. एक वळण काढून टाकल्यास चुंबकीय प्रवाह कसा असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो दुप्पट. 20वा प्रश्न आहे मित्रांनो, ट्रान्सफॉर्मरची प्रेरक अभिक्रिया कशावर अवलंबून असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो गळती प्रवाह. 21वा प्रश्न आहे मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर कोरमध्ये प्रवाह रिकामी जागा असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो लोडची पर्वा न करता स्थिर असते. 22वा प्रश्न आहे मित्रांनो, लोड केलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील म्युच्युअल फ्लक्स विविधतेनुसार बदलू शकतात. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो चुंबकीय मार्गाची अनिच्छा. 23वा प्रश्न आहे मित्रांनो, ट्रान्सफॉर्मरमध्ये रिकामी जागा लिकेज फ्लक्सच्या वाढीसह कमी होतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो दुय्यम टर्मिनल व्होल्टेज. 24वा प्रश्न आहे, मित्रांनो, प्राथमिक ते दुय्यम रूपांतरित शक्ती यावर अवलंबून असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो प्राथमिक आणि दुय्यम वाइंडिंग दरम्यान चुंबकीय जोडणी. 25वा प्रश्न आहे मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर शुद्ध प्रतिरोधक युनिटी PF लोड पुरवतो. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सुमारे 0.95. 26वा प्रश्न आहे मित्रांनो, प्रेरक भार पुरवणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. दुय्यम प्रवाहाचा परिणाम फेज विरोधातील समतुल्य प्राथमिक प्रवाहात होतो. दुय्यम टर्मिनल व्होल्टेज दुय्यम प्रेरित EMF पेक्षा कमी असेल आणि प्राथमिक बाजूवरील पॉवर फॅक्टर लोडच्या तुलनेत कमी असेल. 27वा प्रश्न आहे मित्रांनो, लोडवरील ट्रान्सफॉर्मरचा फासर आकृती आपल्याला माहीत असेल तरच काढता येईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. 28वा प्रश्न आहे मित्रांनो, जेव्हा ट्रान्सफॉर्मर लोड नसताना कार्यरत असतो तेव्हा प्राथमिक लागू व्होल्टेज अंदाजे संतुलित केले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो प्राथमिक प्रेरित EMF. 29वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मर सर्किट मोडमध्ये कोर नुकसान A म्हणून दर्शविले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो शंट प्रतिकार. 30वा प्रश्न आहे मित्रांनो, जेव्हा लोडचा वापर
जेव्हा लोडचा पॉवर फॅक्टर जवळ असतो तेव्हा पॉवर ट्रान्सफॉर्मरचे पूर्ण लोड व्होल्टेजचे नियमन 0 असते. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो एकता आणि अग्रगण्य. 31वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये पूर्ण लोडवर 0 व्होल्टेजचे नियमन आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आघाडीच्या पॉवर फॅक्टर लोडवर शक्य. 32वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरचे पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेशन हे रिकामी जागा लोडचे संकेत आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो एकतर प्रेरक किंवा कॅपॅसिटिव्ह. 33वा प्रश्न आहे, पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये लोखंडाचे नुकसान पूर्ण भार नसतानाही व्यावहारिकदृष्ट्या स्थिर राहते. याचे कारण काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कोर फ्लक्स स्थिर राहतो. 34वा प्रश्न आहे मित्रांनो पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये सायनसॉइडल वेव्हच्या जागी एक पीक वेव्ह व्होल्टेज प्राथमिकला दिले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो लोहाचे नुकसान कमी होईल. 35वा प्रश्न आहे, जर ट्रान्सफॉर्मरच्या इनपुट व्होल्टेजची वारंवारता व्होल्टेजचे परिमाण अपरिवर्तित ठेवून वाढविली गेली तर? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो हिस्टेरिसिसचे नुकसान कमी होईल परंतु एडी वर्तमान नुकसान अपरिवर्तित राहील. 36वा प्रश्न आहे मित्रांनो ट्रान्सफॉर्मरवर ओपन सर्किट करण्याचा मुख्य हेतू म्हणजे त्याचे मोजमाप करणे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कोर नुकसान. 37वा प्रश्न आहे मित्रांनो ट्रान्सफॉर्मरमध्ये ओपन सर्किट चाचणी केली जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो रेट केलेले ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज. 38वा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरवरील ओपन सर्किट चाचणी देते. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो रेटेड व्होल्टेजवर चुंबकीय प्रवाह आणि कोर नुकसान. 39वा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये खालीलपैकी कोणते विधान वैध आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ओपन सर्किट चाचणीमध्ये विद्युत प्रवाह कमी पॉवर फॅक्टरवर काढला जातो. 40वा प्रश्न आहे मित्रांनो ट्रान्सफॉर्मरच्या शॉर्ट सर्किट चाचणी दरम्यान मुख्य नुकसान नगण्य असते कारण? या प्रश्नाचं उत्तर आहे प्राथमिक बाजूला लागू व्होल्टेज कमी आहे. 41वा प्रश्न आहे लोड परिस्थितीत दोन समान ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता कशाद्वारे निर्धारित केली जाऊ शकते? या प्रश्नाचं उत्तर आहे परत चाचणी. 42वा प्रश्न आहे पॉवर ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता अप्रत्यक्षपणे निर्धारित केली जाऊ शकते. या प्रश्नाचं उत्तर आहे ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट चाचण्या. 43वा प्रश्न आहे जेव्हा ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता जास्तीत जास्त असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तांब्याचे नुकसान बरोबर लोखंडाचे नुकसान. 44वा प्रश्न आहे पॉवर ट्रान्सफॉर्मर जास्तीत जास्त कार्यक्षमतेसाठी डिझाइन केलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जवळजवळ पूर्ण भार. 45वा प्रश्न आहे च्या पॉवर फॅक्टरवर ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता जास्तीत जास्त असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे 1. 46वा प्रश्न आहे वितरण ट्रान्सफॉर्मरची दिवसभर कार्यक्षमता कमी आणि जास्त असेल? या प्रश्नाचं उत्तर आहे तांबे तसेच लोखंडाचे नुकसान.
47वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरची संपूर्ण दिवस कार्यक्षमता प्रामुख्याने अवलंबून असते. या प्रश्नाचं उत्तर आहे लोडची रक्कम आणि कालावधी दोन्ही. 48वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मर कोर मटेरियलचे वांछनीय गुणधर्म आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे उच्च पारगम्यता आणि कमी हिस्टेरिसिस नुकसान. 49वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मर डिझाईनमध्ये उच्च प्रवाह घनतेचा वापर. या प्रश्नाचं उत्तर आहे प्रति केव्हीए वजन कमी करते. 50वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मर डिझाईनमध्ये उच्च प्रवाह घनतेच्या मूल्याच्या वापरामुळे काय होते. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो प्रति केव्हीए वजनात घट. 51वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मर कोरचा आकार यावर अवलंबून असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ए आणि बी दोन्ही. 52वा प्रश्न आहे, फेराइट कोर उच्च वारंवारता ट्रान्सफॉर्मरमध्ये कार्यरत आहेत कारण त्यात आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो उच्च प्रतिकार. 53वा प्रश्न आहे, एसएमपीएस पॉवर सप्लायमध्ये वापरल्या जाणाऱ्या हाय फ्रिक्वेन्सी फेराइट कोर ट्रान्सफॉर्मरमध्ये कोर लॉस किती आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो रेटेड पॉवरच्या 1%. 54वा प्रश्न आहे, लोह लॅमिनेशनमध्ये सिलिकॉनचे प्रमाण 5%च्या आत ठेवले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो साहित्य ठिसूळ बनवते. 55वा प्रश्न आहे, मोठ्या पॉवर ट्रान्सफॉर्मरचे कोर खालीलपैकी कोणत्यापासून बनवले जातात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टील. 56वा प्रश्न आहे, कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टीलमध्ये परवानगी योग्य फ्लक्स घनता सुमारे आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 1.8 T. 57वा प्रश्न आहे मित्रांनो, जर ट्रान्सफॉर्मरचा लोखंडी कोर एअर कोरने बदलला तर ट्रान्सफॉर्मरमधील हिस्टेरिसिसचे नुकसान होईल. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 0. 58वा प्रश्न आहे, हिस्टेरिसिसचे नुकसान कमी करण्यासाठी कशाचा वापर करतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सिलिकॉन स्टीलचा वापर मुख्य सामग्री म्हणून केला जाऊ शकतो. 59वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरचा गाभा लॅमिनेशनने का बांधला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो एडी वर्तमान नुकसान कमी करण्यासाठी. 60वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमधील एडी करंटचे नुकसान कधी कमी होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे लॅमिनेशन पातळ असल्यास. 61वा प्रश्न आहे, हॉट रोल्ड लॅमिनेशनचा वापर करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर्सचे योग विभाग कोरच्या भागापेक्षा 15% जास्त केले जातात. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो चुंबकीय प्रवाह आणि लोहाचे नुकसान कमी करण्यासाठी. 62वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमधील प्राथमिक आणि दुय्यम वायंडिंग्सचा गळती प्रवाह कमीत कमी केला जाऊ शकतो. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो प्राथमिक आणि दुय्यम कॉईल एकमेकांवर समाक्षरित्या वळण करून. 63वा प्रश्न आहे, कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये रिकामी जागा वायंडिंग
कोरच्या शेजारी ठेवलेल्या कॉन्सेंट्रिक वाइंडिंगचा वापर केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो LV. चौसष्टवा प्रश्न आहे, मोठ्या क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये HV वाइंडिंगच्या शेवटी 5% वळणांना अतिरिक्त इन्सुलेशन प्रदान केले जाते जेणेकरून संरक्षण मिळू शकेल. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो स्विचिंग ऑपरेशन दरम्यान उद्भवणाऱ्या वाढीमुळे. 65वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमधील मुख्य इन्सुलेशन हे दरम्यानचे इन्सुलेशन आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो A आणि B दोन्ही. 66वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमधील तेलाचे कार्य काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो इन्सुलेशन आणि कूलिंग प्रदान करण्यासाठी. 67वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरल्या जाणाऱ्या ताज्या डायइलेक्ट्रिक तेलाचा रंग आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो फिकट पिवळा. 68वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मर तेल मुक्त असणे आवश्यक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ओलावा. 69वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरचा कोर आणि वाइंडिंग स्टीलच्या टाकीमध्ये ठेवल्या जातात. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो यांत्रिक नुकसानापासून संरक्षण प्रदान करते आणि अतिरिक्त कूलिंग प्रदान करते. 70वा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये गाळ तयार होणे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ट्रान्सफॉर्मर तेलाचे ऑक्सीकरण.